प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत. बच्चू कडूजी काय सांगाल? एकंदरीत शिवसेनेसोबत बच्चू कडू जाणार, त्यांचा पक्ष विलीन होणार अशी सध्या चर्चा पाहायला मिळते. काय तथ्य आहे सगळ्यांना? अशा सगळ्या बातम्या आहे आणि त्या बातमीतूनच हे पत्रकार परिषद मी घेतली. प्रत्यक्षात फक्त एकदा सामंत साहेबांचा फोन आलेला होता आणि त्याच्यावरून ही चर्चा समोर आली. बच्चू कडू हे खरं तर शेतकऱ्यांचे नेते आहेत, दिव्यांगांचे नेते आहेत. अनेक प्रश्न बच्चू कडूंनी मांडलेले आहेत. मंत्रालयांच्या पायऱ्यांवरती आंदोलनं केली आहेत, विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलेले आहे. आता शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांना सकारात्मक उत्तर मिळालेत म्हणून बच्चू कडू हा निर्णय घेतला. नाही असं काही नाहीये. कसं आहे का आता हा राजकीय विषय आहे. वेळेवर आलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतून त्यापुरता निर्माण झालेला प्रश्न आहे. तो काही कुठल्या चळवळीतून आणि याच्यातून झाला असं नाही. साधारणतः आता सरकारमध्ये समजा बच्चू कडू हे विलीन आपला पक्ष करणार किंवा सरकार सोबत जाणार, यामध्ये अनेक प्रश्न होते तुमचे, त्यांना ते प्रश्न मार्गी लागले. नाही, आम्ही फक्त मला वाटतं कर्जमाफीचा विषय मार्गी लागलेला आहे. 2,500 रुपये मानधन दिव्यांगांचं झालं. तुमच्या घरकुलाचे 50,000 वाढले. शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये शेतमजुरांना घेतल्या गेलं. एकंदरीत जे विषय आहे ते बऱ्यापैकी आपण मार्गी लावले. प्रहार जनशक्ती खरं तर हा पक्ष म्हणजे एक वेगळी ओळख आहे. शेतकऱ्यांसाठी असलेली ही ओळख आहे, दिव्यांगांसाठी असलेली ओळख आहे. आणि आता शिवसेनेसोबत जाणार म्हटल्यानंतर बच्चू कडू सहभागी ज्या प्रकारे होणार अशा ज्या काही चर्चा आहेत, पक्षातील जे इतर संघटनेतील जे काही इतर कार्यकर्ते आहेत, पक्षातील नेते म्हणजे त्यांना हे माहिती पटतंय का? नाही लक्षात घ्या का शेतकरी, दिव्यांग, वंचित जो काही आहे, पिछडा आहे, ते आमच्यासाठी देवा समान आहे. त्यांना आम्ही सोडून काहीच करू शकत नाही, जगू शकत नाही. कुठेही जरी असलो तरी तो आमचा बाणा कायम राहील. तुमची पसंती कशाला असणार एकंदरीत? कृषी दिव्यांग मंत्रालय, कॅबिनेट दर्जा की कृषी मंत्रालय? तसं काय आता प्रश्नच येत नाही. आता कुठे प्रश्न आहे? अजून आमदारच नाही तर मंत्रिपदाचं काय? मुळामध्ये विधान परिषदेचे फॉर्म भरण्यासाठी अवघा काही तास शिल्लक आहे. उद्या शेवटची तारीख आहे. अजूनही चर्चा ही तुम्ही म्हणत असाल की झालेली नाहीये. मात्र या सगळ्यामध्ये बच्चू कडू हे आमदार म्हणून जाण्यासाठी शिवसेनेसोबतच का चालले? म्हणजे शिवसेनेसोबत बच्चू कडूंचा पक्ष का विलीन होता अशा चर्चा करू. एकनाथ शिंदेचे आम्ही फॅन आहोत, त्यांचे पाईक आहोत. शिंदे साहेबांनी जे काही दिव्यांग मंत्रालय दिलं त्याच्यामुळे चाहत आहे थोडी, दुसरं काय. उद्धव ठाकरेंसोबत काही चर्चा झाली होती का? नाही, काही नाही. हे होते बच्चू कडू, ज्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. एकंदरीत विधान परिषदेच्या निवडणुकीला खरं तर उद्या 30 एप्रिल हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्या दिवसापूर्वी पत्रकार परिषद बच्चू कडू यांनी घेतलेली आणि या सगळ्यामध्ये चर्चा होती ती म्हणजे बच्चू कडू हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत जाणार का. मात्र या सगळ्यावरती त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण जे ते दिलेलं आहे. त्यामुळे आता 30 एप्रिल रोजी शेवटच्या दिवशी नेमकं काय घडतं, बच्चू कडूंचा विधान परिषदेचा अर्ज हा भरला जाणार का, नेमका तो कोणत्या पक्षासोबत भरला जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अजय सह मी वैभव पाटील, मुंबई.